दुःख विषयाचे निकट नाही आवे महावीर जपना साधु संत के अष्ट सिद्धि में सदा रहो रघुपति के तुम्हारे भजन राम को पावे अंत काल रघुवर और देवता चित्तन धरई संकट कटे मिटे सब पीरा जो सुमरे हनुमत बलबीरा जो सत बार पाठ कर कोई छूट ही बंदी महासुख पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप सुरावर रामचंद्र की जय उमापति महादेव की जय सुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते नमो भगवते नमो भगवते नमो भगवते नमो भगवते नमो भगवते वासुदेवाय नमो नमः कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय 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 नमो नमः श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। महाराज आपण जो वर दिला आहे तो आज सफल झाला पाहिजे. कोण म्हणताय? कैकेयी. कारण आपण स्वयं वरदाता आहात. काय शब्द वापरला? वर देणारे दाते आहात आपण. आणि आज दाते असून वर द्यायला नाही म्हणताय. काय कारण आहे? कशामुळे नाही म्हणताय? धर्माचं अभिष्ट फलसिद्धी आपल्याला माहिती आहे. धर्माची सिद्धी काय आहे? सत्य. आणि आज आपण सत्यवचनाला बाधा देत आहे. महाराज, आपल्या प्रेरणेनं राम सुद्धा सत्यवचनी होणार. त्यावेळेला दशरथ राजा म्हणतात की तू एकच प्रश्न वारंवार सांगते आहे. माझी मती स्थिर आहे. कारण आतापर्यंत मी धर्माचं पालन केलेलं आहे. तुझी मती अस्थिर आहे. आतापर्यंत अशी नव्हती. लक्षात ठेवा. हे इंद्रिय आपल्याला त्याच वेळा मदत करतात ज्या वेळा आपण इंद्रियांना संयमामध्ये ठेवतो. संयम के घोडे
संयमाचे हे घोडे आहे. जसं घोड्याला लगाम तसं इंद्रियांना आवडलं पाहिजे. आणि इंद्रिय त्याच्या ताब्यामध्ये आहे, त्याला आपल्या ताब्यात ठेवायला पाहिजे. मनःष्ठ आणि इंद्रियानी, मनाच्या ताब्यामध्ये सगळं येणं आहे. आणि त्याचं मन आपल्या ताब्यात आहे, तो दशरथ आहे. ज्याचं मन ताब्यात नाही तो दशरथ नाही. अशा प्रकारे कैकेयीनं निशंक होऊन राजाला प्रेरित केलं आहे. सत्यरूपी बंधनामध्ये बांधून टाकलेला आहे. त्यावेळा राजा कचाट्यात सापडले आहे. धर्म आणि अधर्म याच्या कचाट्यात सापडले. आपण सुद्धा काही वेळा स्नेही मनुष्य असला की त्याच्याबरोबर निर्णय द्यायला कचरतो, म्हणजे धर्मसंकटात. मुलाची चूक असल्यावर सुद्धा सुनेला सांगतो की तुझी चूक आहे. आणि मुलगा गेल्यानंतर तुला माहिती आहे ना तू कसा आहे. चांगला अनुभव आहे संसारातला. आपण सुद्धा कचाट्यात सापडतो. कारण भोगबुद्धी जी आहे ती माणसाला नेहमी पराजित करते. म्हणून सद्गुरू म्हणतात, भोगासंगे कधी न गुंतावे, हाची सुबोध गुरुचा नामा परते न सत्य मानावे. म्हणून कधीही सत्याची शपथ घेऊ नये. भारताचं घोषवाक्य आहे, सत्यमेव जयते. पण कुठे चाललंय असं आहे. त्यावेळा राजा दशरथ हृदयामध्ये उद्भ्रांत झाले आहे. मुखाची कांती जी आहे ती फिकी पडलेली आहे आणि नेत्र जे आहे ते विकलांग झाले, असमर्थ झाले. दशरथ राजा हृदयाला हात लावतोय. कैकेयी हे पापिनी शब्द वापरला. मी अग्नी समोर साष्टांग गृहामी सौभाग्य हस्तम. तुझा हात धरताना मंत्र म्हटलाय तो आजही माझा पाठ आहे. तू माझा हात सोडून दे, चालली जा. जा तुझ्या बापाच्या घरी. हे देवी रात्र संपत आली आहे. सूर्योदय व्हायची वेळ आली आहे. रामाच्या राज्याच्या अभिषेकाची तयारी होते. शीघ्रता केली पाहिजे मला. रामाच्या अभिषेकाची सामानाची जुडवाजुडा करायची. जर ती झाली नाही तर आणलेलं सगळं सामान माझ्या तिलांजलीला उपयोगाला येईल. जर राज्याभिषेक नाही झाला तर मी मरून जाईल आणि मी मरून गेलो की ते सगळं सामान तिलांजलीला उपयोग. म्हणून आणले सणावाराला किंवा लग्नाला, मोंजीला, वास्तुशांतीला सामान घेताना मुहूर्त पाहायला सांगितलं आहे की सामान चांगल्यावर. आपण काय म्हणतो, नवरात्रात सोनमान घेऊन होतं ना, मग पित्त पाट्यातच घेऊन टाका लग्नाचं. अशी चालाकी करतात. म्हणून चांगलं मुहूर्त पाहिलं पाहिजे. विशेष सांगितलेलं आहे, कोणतंही शुभ काम करायचं असेल तर 27 नक्षत्रातले काही नक्षत्र त्यागून त्याचा संबंध, संपर्क ठेवला पाहिजे. हे पापाचारणी माझ्या तिलांजलीला वापरले जातील. सगळा समुदाय आज आनंदित आहे, तो दुःखी होईल. जनता अर्थशून्य होऊन जाईल. महात्मा दशरथानं अशा प्रकारचं कैकेयीला झटका दिला. त्यावेळेला नक्षत्र अंधाकडे गेले आणि प्रकाश निघायला सुरुवात झाली. दोघांच्या वचनामध्ये
मर्मावर घात करणारे शब्द होते. त्यामुळे कैकेयीच्या भाषणानं दशरथ राजा कठोर वाणीनं पुन्हा बेशुद्ध झाले. राजाच्या शरीरामध्ये शब्दविष तयार झालं. शब्दाचं विष, शब्दविष तयार झालं आणि शूल रोग वाढला, म्हणजे पोट दुखायला लागलं, हृदय जळायला लागलं. राजा अपमानित झाला आहे. डॉक्टर म्हणाले हायपर ब्लड प्रेशर सुरू झालं. म्हणून त्यावेळेस तदनंतर हे पापाचारणे कैकेयी, तुझा रोग जो आहे तो मूर्छित झाला आहे आणि तुला बुद्धी उरलेली नाही. माझ्या रामाला वनात पाठवू नको. भले भरताला राज्याभिषेकाला बोलून घेत, त्याला करून टाक राज्याभिषेक, काही फरक नाही पडत. अशा कठीण शब्दामध्ये पीडित केलं. कैकेयी वारंवार व्यथित होते आहे आणि दशरथाला म्हणते, महाराज आपण धर्मबंधनामध्ये बांधलेले आहे. आपली चेतना लुप्त झाल्यामुळे आपल्याला धर्म आठवत नाही आहे. चेतना कमी झाली शरीराची की माणसाला विस्मरण होतं. म्हणून चेतना रोज वाढवली पाहिजे. चेतना म्हणजे तुमची ऊर्जा. आणि म्हणून सकारात्मक बोलावं, नकारात्मक बोलू नये. किती घर मोठं असलं तर सूर्योदयाच्या आत खिडक्या मोकळ्या कराव्या, दरवाजे मोकळे करावे, म्हणजे सकारात्मक वायू आत येतो. आणि अशुद्ध वायू पंख्याने जात नाही, तो सूर्याच्या किरणानंच जातो. जर सूर्यकिरण नसतील तर पूर्व दिशेला काच लावून ठेवावा, त्याच्यासमोर लाईट लावावा, म्हणजे तो लाईट त्या काचात प्रकाशमान सकाळच्या वेळेस. अशी बंद खोली दुःख देते. लोक हल्ली झोपायला सुद्धा एकदम बंद खोली वापरतात नाही, सकारात्मक विचार येत नाही. हवा, वायुदेवता, सूर्यदेवता यांचं आगमन झालं पाहिजे. पण निसर्गाची हवा पाहिजे, पंख्याची नको, AC ची नको, स्फोट होतो. एवढं झालं ते सकारात्मक. म्हणून लोक सकाळी फिरायला निघतात. सकाळच्या वायूमध्ये फिरल्यानंतर विचारांमध्ये सकारात्मकता येते. म्हणून मंगल दिन हा आज उदयाला. रोजच मंगल दिन आहे. उत्तिष्ठम गोविंदम उत्तिष्ठम गरुडध्वज उत्तिष्ठ कमलाकांते जगतम मंगलम कुरु. तर हे देव, आत्मा देवाचा पोशाख अतिशय सुंदर आहे. गुरुवार आहे, फुलं सुंदर दिसत आहे, कारण पीत वस्त्र आहे, गुरुवार आहे. म्हणून त्यावेळेस आता प्रभात होईल, सूर्योदय होईल, पुष्य नक्षत्राचा योग होईल, रामाला राज्याभिषेक होईल. गुणसंपन्न वशिष्ठ ऋषी अभिषेकाची सामुग्री घेऊन तयार असतील. शीघ्रतापूर्वक अयोध्या जागृत होईल. सगळे ध्वजाका पताका लावतील आणि मी मात्र अचेतन होऊन पडलो. चेतना गेलीच. म्हणून बसून चेतना जागृत होत नाही, लक्षात ठेवा. हिरत फिरत राहिलं पाहिजे. चेतना जागृत होण्याकरता फिरलं पाहिजे. जसं अग्नीला वायू लागला की त्याला चेतना येते. मग आपण शरीरामध्ये फिरलो की आपल्या शरीरात वायू निर्माण होतो आणि शरीरामध्ये असलेला वायू शरीरामध्ये संचलन करतो. बसून राहिलं की वायू स्थिर होतो. हे सगळे जखडतात. मी तुम्हाला परवा सांगितलं ना,
जुन्या भांड्याला बाई लावली तो घर पुसायला आणि झाडाला नाही लावायचं, नाही तर मग आपली चेतना बद्ध होऊन जाते, काहीच उरत नाही. मग हा कर्णपिशाचे घेऊन बसतात मग लोक. आता बंडूने मला फोन दिला, तो आंबेडकर म्हणे दादा आज मला खूप आनंद झाला. म्हटलं का बरं, तुमच्या हातात फोन आहे? अरे म्हटलं दुसऱ्याचा आहे, मी रिकामं काम करत नाही. हे असं आहे, मला लावतं पण येत नाही. आता कोणाची घेतात म्हणून घ्यावं लागतं, लक्षात ठेवलं पाहिजे. कर्णपिशाचे त्याचं नाव आहे कर्णपिशाच. चालू प्रवचनातून उठून द्यावं लागतं. तर काय म्हणे, येताना दुधाची पिशवी घेऊन या. चेतना जागृत करायची आहे. प्रवचनामध्ये सत्संगामध्ये बुद्धीला चेतना द्यायची आहे, आणि चेतना दिली की आपलं चैतन्य जागृत होतं. म्हणून महाप्रभूचं नाव आहे चैतन्य महाप्रभू. म्हणून ते काय करतात, दोन्ही हात वरती करून हरे राम 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 चेतना जागृत करायची. वारकरी नाचतो दिंडीमध्ये, याचा अर्थ चेतना जागृत करतो. वेडवाकडं अंगणे हलवायचं आहे. हे हल्ली काही करायला, म्हणून ते वारकरी वाटतच नाही, धुडकरी वाटतात. वारकरी अंग असं बेढंगाने हलवतो. तो षडरिपूंवर वार करतो वारकरी. माप आणि ताप निघून जातं पायी चालण्यामध्ये, आणि त्यात हरिदास भेटले की आणखीन आनंद येतो. जे खरे भगवत भक्त असताना त्या दोन दिंड्या मिळाल्या की एकामेकाला आलिंगन, काय म्हणतात, अरे तो तिकडून आपली पण चालणार, असं बरोबर आहे. चेतना त्यावेळेस महान उत्सव होईल, नगरीला आनंद होईल. ही इंदिराची अमरावतीपेक्षाही अयोध्या श्रेष्ठ आहे, कारण इथे वशिष्ठ आहे, विशेष आहे. वशिष्ठ ब्रह्मऋषी आहे, आणि ब्रह्मऋषी असून राजाच्याकडे पौरोहित्य करताय, हे क्षत्रियाकडे करताय. कशा करता, तर रामाला ईश्वराला ज्ञान सांगायचं आहे वशिष्ठांना, रामाला योग वासिष्ठ सांगायचं आहे, एवढ्या करता करत आहे. हे लक्षात आलं पाहिजे. म्हणून हे नगर जनपद सगळे सुंदर झालेले आहे. श्रेष्ठ महर्षी वशिष्ठ परमप्रसन्न आहेत. परमपुरामध्ये आनंद चालला आहे. सगळे जे बडे ब्रह्मऋषी आहे, देवऋषी आहे, तपोऋषी आहे, हे आपलं पुण्यकर्म करताय रामाच्या राज्याभिषेकाकरता, आणि मी मात्र एका स्त्रीच्या कलहामध्ये अटकलेलो. आतापर्यंत तर माझं स्नान व्हायला पाहिजे होतं. माझे उठवणारे बाहेर उभे असतील, पण आज माझ्या घरामध्ये कलह चालला असल्यामुळे ते भाट स्तुती करत नाही माझी. राजे लोकांना उठवणारे तयार असतात, मंगल वाद्य वाजवलं जातं, त्यांची स्तुती केली जाते. ते गजानन महाराजांचं आणि गाणगापूरचं घोषवाक्य होतं पूर्वी, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगापूर निवासी शेगाव निवासी भगवान की जय. त्या गाणगापूर नंतर हे बाकीच्या संस्थानांमध्ये सुरू झालं. आता प्रत्येक महाराज आपला जय घोष करायला लागून गेले. तुम्ही ब्रह्मचारी आहे का, असं आहे. अनंत कोटी
कोटी आज गुरुवारच आहे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज गाणगा पौर्णिवासी भगवान की जय. देवाचा फक्त राजा अधिराज रामचंद्र भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. यांना काही विशेषण लावायचे नाही. रामाचा एक जय घोष आहे, राघवेंद्र सरकार की जय. राघवेंद्र सरकार सरकार आहे, राज दरबार आहे, म्हणून रामाचा दरबार आहे, शिवाचा परिवार आहे. शिवाच्या मंदिरामध्ये पार्वती, गणेश आणि कार्तिक स्वामी आणि नंदी परिवार आहे. इथे दरबार आहे, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि हनुमंत दरबार आहे. आईसाहेबांच्या दरबारामध्ये आत्मस्वरूप म्हणजे लिंग आहे आणि आईसाहेबांची मूर्ती आहे. शक्ती आणि शिवशक्ती. शिव म्हणजे सत्य आणि शक्ती. आता कोणी कसेही देव बसवून देतो, त्याला क्रम आहे. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतो यस्य तं वंदे रघुनंदनम. इंद्रनगरी आहे. दशरथ राजा अंतपुरामध्ये पडलेले आहे. सहस्र ध्वजा लागल्या असतील बाहेर, नगराचं जनपद सुंदर झालं असेल आणि मी मात्र पडलेलो आहे. रामाच्या राज्याभिषेकाची सामुग्री तयार करणारे किती आनंदात असतील. अशा प्रकार बीज, गंध, भ्रांती, भौतिक, रत्न, मधु, दही, घी, खीर, कुश, फूल, दूध, 8 सुंदर कुमार्या, गज उन्मत्त झालेले गजर, 4 घोडे, चमकमित करणारं खड्ग, उत्तम धनुष्य, मनुष्याच्या द्वारानं होणारी पालखी, चंद्रमा समान सफेद छत्र, सोनेरी झारी, सुवर्णाच्या माळा, अलंकृत केलेल्या पीतवर्णाचे वस्त्र, 4 वृषभ, 2 सिंह, महाउन्मत्त झालेलं व्याघ्रांबर, समिधा, अग्नी, वारांगणा, शृंगयुक्ती, सौभाग्यवती स्त्रिया, ब्राह्मण, गायी, पशु, पक्षी, नगर, जनपद, श्रेष्ठ पुरुष, आपापल्या सेवकगणासहित प्रसिद्ध व्यापारी, बहुजन, वृद्ध लोक रामाच्या अभिषेकाकरता उपस्थित आहे. एवढं लागतं राज्याभिषेकाला. महाराज शीघ्रतापूर्वक सूर्योदय होणार आहे. पुष्य नक्षत्राच्या योगावर रामाला राज्याभिषेक होणार आहे. वशिष्ठाचं वचन महाबली सुपुत्र सुमंताने ऐकलं. वशिष्ठाने झालं की तयारी होते, जा राजाला सांग. आता वशिष्ठाला तर हे माहिती आहे की राज्याभिषेक व्हायचा. काही लोक आज्ञानानं म्हणतात, न जाने जानकी नाथम सवारे सुहोवानु छे. गुजराती लोक म्हणतात. रामाला माहिती नव्हतं म्हणजे सकाळीच काय होणार आहे, माहिती होतं पण काही गोष्टी सांगायच्या. आता काही लोक म्हणतात ना, एक नाडी आता काय होईल, करायचं नाही एवढंच सांगायला. करायचं असलं तर करून टाका, जे होईल ते. बोलायचं नाही काही. काही लोक म्हणतात मी सांगतो माझ्या वचनावर समजून जावं, गडबड घोटाळा आहे. ज्योतिष मार्गदर्शन आहे आणि जो कुंडली दाखवतो ना त्याची चूक त्याला सांगायची की तुझा असं आहे म्हणून तुला कोणीही मदत करत नाही. आपल्या स्वभावाने किंवा आपल्या वागण्याने लोक दूर होऊन जातात. सत्याचं प्रतिपादन करायला समोर सत्य पाहिजे. असत्याच्या समोर जर तुम्ही किती प्रतिपादन केलं तर त्याला त्या सत्याचं काही महत्त्व नाही. सत्याचं महत्त्व राहिलं पाहिजे. ब्राह्मणानं सत्यनारायणाचा प्रसाद देणं आणि दुसऱ्या माणसानं देणं यात फरक आहे.
कारण लोक सन्मान करत नसल्यामुळे म्हणतात बसून द्या कोणाला हो काय लावलाय. कारण सन्मान झाला पाहिजे ना. नमस्कार, गंध लावू नका, आम्ही गंध लावणार नाही. मग आता काय उपयोग. प्रसाद घेताना गंध, कारण ब्राह्मण आधी गंध लावतो, मग पूजा सांगतो आणि मग प्रसादाने तीर्थ देतो. बऱ्याच वेळेला लोक सत्यनारायणाच्या पोथीवरचे पैसे गोळा करूनच ब्राह्मणाला दक्षिणा देऊन टाकतात. भागवतावर तर तसं करतात. गोळा उठवून द्यायचं, तेच गोळा करून देऊन द्यायचे, असं आहे. आणि सप्ताह लावला बरं. ते आमचे पैसे जे आहे ते करप्शनच्या सारखे असतात. त्याला लाल रंग लागले तेव्हा दिसून जातात. ते तुम्ही फक्त धनतेरसच्या दिवशी त्याला गंध लावता, हे लक्षात ठेवा. म्हणून त्यावेळेस सुमंत तयार झाले आणि दशरथाची स्तुती करून भवनामध्ये प्रवेश करणार. राजाला प्रिय स्तुती वाटत नव्हती आणि द्वारपालांनी मात्र सुमंताला अडवलं नाही. कारण त्यांना तर ते द्वारपालांना असं झालं होतं की महाराजांची काय फजिती झाली आहे. पण कैकेयी 3 लोकांशिवाय घरात कोणाला ठेवत नव्हती. कोण? भरत, शत्रुघ्न, कैकेयी, हे 3च घरात राहिले. आजही 3च होते, दशरथ, मंथरा आणि कैकेयी. मी आणि माझं, आपले 10 इंद्रिय आहे. कैकेयी म्हणजे भोगबुद्धी आहे. भोगबुद्धी लोकांना घरात दुसरं कोणी नको असतो. सासू नको, सासरा नको. मी आणि माझं 3च लोक पाहिजे. दोन्ही आणि एक मुलगा, असं 3च सुरू झालं. आणि तो जेव्हा वागवत नाही एखादा असता तर माझं झाला असतं. हे लक्षात आलं पाहिजे. बहुसंततीने दान खूप होतं, लक्षात ठेवा. जन्माच्या वेळा, बारसाच्या वेळा, लग्नाच्या वेळा आपल्या हातून काय होतं. कमी संततीच्या वेळा कमी होतं. कारण दान आणि धर्म शब्द आहे. दान आणि धर्म शब्द आहे. म्हणून त्यावेळा महाराज सूर्योदय होता बरोबर सूत सुमंत हा राजाच्या महलामध्ये गेला. महाराजांची स्तुती केली, पण स्तुती केल्यावर उल्हास दिसत नव्हता. नेहमीच फाल्गुन मास वाटला त्याला त्या दिसते. फाल्गुन महिन्यात काय असतं, उदास. होळीचे दिवस कसे असतात, म्हणून होळीचे 8 दिवस असतात. त्याला होलाष्टक म्हणतात. एक द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दश आणि पौर्णिमा, हे 4 दिवस. मग प्रतिपदा, द्वितीया, तृतीया आणि चतुर्थी. आणि 5व्या दिवशी रंगपंचमी. तो लोक धुरवडच्या दिवशीच रंग खेळतात. धुरवडच्या दिवशी खालच्या वर्गाने खेळायचे आहे आणि आनंदाने लोकांकडून पैसे घ्यायचे, धान्य घ्यायचे, त्याच्याकरता ती धुरवड आहे. पण आज सगळे धुरवडमध्येच खुदतात. कारण तो एक उत्सवाचा सण आहे. वातावरण सुद्धा कसं असतं फाल्गुन महिन्याचं, उदास आणि भगास. लगेच प्रतिपदेला चैत्रात असं वाटायला लागतं की काय, वसंत येता आंबा डोले, कोकिळ राणी मंडळ बोले, कुहू कुहू कुहू. पशुपक्षी सुद्धा बोलायला लागून फाल्गुन महिन्यामध्ये ते ओरडत. म्हणून त्यावेळेस दशरथ राजाच्या स्तुतीने प्रसन्न होत नव्हते. देवसारथी मालतीनं देवराज इंद्राची स्तुती केली होती. अशीच समस्त दानावर त्याने विजय मिळवलेला होता.
मग आज तोच प्रसंग आला. जसं चंद्रमा आणि सूर्य समस्त भूतांचे आधारभूत आहे. चंद्र आणि सूर्य हे जेवढे पृथ्वीवर जीव जंतू जरामय आहे हे सगळ्यांचे आधार. पहा तुम्ही, पाऊस पडला की मुंग्या आणि पंखाचे लगेच बेडकाची उत्पत्ती लगेच. म्हणजे निसर्गाची जी योजना आहे त्या योजनेमध्ये चंद्र आणि सूर्य हे दोन प्रधान आहे. सूर्य प्रकाशमान आहे आणि चंद्र शीतल प्रकाशमान. प्रकाशमान आहे पण शीतल आहे, शांत आहे. चंद्राच्या गुणानं धान्यामध्ये गोडी येते. म्हणून दिवाळीच्या आधी चंद्र हा कमी प्रसन्न असतो, म्हणजे कमी प्रकाशित होतो. पण कोजागिरी पौर्णिमेनंतर चंद्रामध्ये बल येतं आणि त्यामुळे गहू, धणा, हरभरा, दादर असे गोड प्रधान पिकं. कार्तिकामधून येणारं केळ आणि चैत्रान वैशाखात येणारं केळ यात फार तफावत आहे. त्याची रुची, त्याची गोडी. म्हणून यथा ऋतुकालोद्भव पुष्पफलानीच मंत्र आहे. ज्या ज्या ऋतूमध्ये जे जे फळं आणि फुलं आहे. आता पहा, उन्हाळ्यामध्ये डांगर आहे, टरबूज आहे, पण देवापुढे ठेवायला डांगर आणि टरबूज येतं का? आंबा येतो, कारण रसभरीत आहे. टरबुजाला रस नाही, गोडी आहे. डांगराला गोडी आहे. पण देवापुढे काय येईल? अच्युत फल रस. त्या रसानं शरीराला पोषण होतं. मग तो रस कोण देतं? तर चंद्र आणि सूर्य देतं. शरीरामध्ये सुद्धा चंद्र नाडी आणि सूर्य नाडी आहे. आपला एक श्वास दुसरा श्वास, केव्हा चंद्र नाडी चालते केव्हा सूर्य नाडी चालते. वक्ता सुद्धा दोन्ही नाड्या वापरतो. चंद्र नाडीचे दृष्टांत वेगळे असतात, सूर्य नाडीचे वेगळेच असतात. बुद्धीला प्रेरक दृष्टांत आणि मनाला प्रेरक दृष्टांत दोन प्रकारचे असतात. श्रोते झोपायला लागले की मग लगेच टाकून देतो तो तसं. थोडं हसवलं की लगेच श्रोते जागृत होत जातात. म्हणून त्यावेळेस चंद्रमा आणि सूर्य हे जगाचे आधारभूत आहे. त्याप्रमाणे सूर्यवंश आणि चंद्रवंश, आणि म्हणून राम आणि कृष्ण हे चरित्र मानवाच्या जीवाचं आधारस्तंभ आहे. म्हणून आमच्या ज्ञानेश्वर माऊलीने समाजाला मंत्र दिला, राम कृष्ण हरी. राम म्हणजे सत्य आणि कृष्ण म्हणजे प्रेम. माझं 9 वर्षाचं औरंगाबादचं प्रवचन आहे रामकृष्ण हरीवर. असंख्य लोक ऐकत राहतात. रामकृष्ण हरी. राम म्हणजे सत्य आणि कृष्ण म्हणजे प्रेम. कोणाला घरामध्ये सत्य आणि प्रेम नको आहे असं दाखवा. तर सगळ्यांना सत्य आणि प्रेम. मुलाने सत्य बोललं पाहिजे, पत्नीनं सत्य वागलं पाहिजे, सगळं मग सत्य आहे. पण सत्य टिकतं कशावर? तर प्रेमावर. म्हणून प्रेम अवतार कृष्ण अवतार आहे आणि सत्य अवतार रामकृष्ण अवतार आहे. म्हणून माऊलीने रामकृष्ण हरी, रामकृष्ण गोविंद वाचे लागो छंद. रामकृष्ण गोविंद याचा वाचेला छंद लागला पाहिजे. हे आपल्या लोकांनी बुवा म्हणजे रामकृष्ण हरी सोडलं आणि तिकडून काहीतरी घेऊन आले, हुम 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 फट. आपला रामकृष्ण हरी ओम कुठे आहे? म्हणून हे मंत्र बिंत्र असा कोणी आला नाही लगेच देऊ नये. त्याची काही एक माठ घेतात तर 13 वेळा ठोकून पाहतात, टन 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 टन. आणि हा कोरा माठ, त्याला काही चपकन नाही म्हणे, तो 1000 रुपये देणार आहे म्हणजे ते मंत्र. द्रव्यावर मंत्र द्यायला,
द्रव्य संत द्रव्याला वश होत नाही, संत सत्याला आणि प्रेमाला वश होतात. कारण ते भगवंताचं नाम देतात. कोणतं? सत्यसाच खरे नाम विठोबाचे बरे. म्हणून महाराज अण्णा उठवलंय उत्साहित मंगल कार्य करा. त्यावेळेला चंद्र सूर्य शिव कुबेर वरुण देवता यांचा विजय होत होता. कारण या सगळ्यांना राज्याभिषेक नको होता. शंकराला नको, विष्णूला नको, ब्रह्मदेवाला नको, चंद्राला नको, सूर्याला नको. कारण या रावणाच्या मंत्रशक्तीमुळे सगळे देव रावणाच्या ताब्यात गेले असल्यामुळे या देवांना हे घडू द्यायचं नव्हतं. म्हणून कैकईच्या कार्याला यश आलं. कृष्णार्पणम. सत्यगुरु राय कृपा मदती तरी नाही घडली सेवा काही. हो नामागती तुप पाव शेर पडला विसर काही